ये तरफ देखो, ये तरफ, ये तरफ। थोड़ा बैनर पकड़ेंगे। नहीं लगता। थोड़ा चिपको ना, पास में आ जाओ। कोकडी धोपटोला या रस्त्यावर अरमान बियर बार हा नवीन खोलला आहे. त्याला आम्ही बंद करण्याकरिता 27 नोव्हेंबरपासून तर आज 27 जानेवारी असे हे 2 महिने होऊन गेले, तरी पण आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. आम्ही आमसभा घेऊन कलेक्टर साहेबांना एकदा भेटलो होतो, तर त्यांना म्हणाले, अरे आबकारी साहेब आले होते, कलेक्टर साहेबांनी हा आदेश दिला आहे, तर आम्ही जो कलेक्टर उत्पादनासाठी दिला आहे त्या कलेक्टरकडेच बंद होईल हा लायसन, असे म्हणून आबकारी साहेबांनी सांगितले होते. त्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबाकडे एकदा भेटलो, तेव्हा त्या साहेबांनी सांगितले की तुम्ही आपल्या ग्रामसभेचा ठराव आणा, आमसभेचा ठराव आणा, त्यानंतर आम्ही रद्द करू, असे म्हणून सरांनी आम्हाला आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही आलो. ठराव 30 तारखेला ठराव घेऊन डिसेंबरच्या नोव्हेंबरच्या 30 तारखेला ठराव झाला. त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो ठराव घेऊन. त्या दिवशी कलेक्टर साहेब नव्हते, तर आम्ही उप कलेक्टर साहेबांकडे सविता पुराम ह्या ताई आमच्यासोबत आल्या होत्या. उप कलेक्टर साहेबांकडे मी हा ठराव दिला होता. त्यानंतर सरांनी सांगितले का कलेक्टर साहेब नाही आहेत, हा आम्ही देऊ म्हणले. तरी पण तो ठराव दिला का नाही हे आम्हाला माहीत नाही. आजपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला अजून हे रद्दचा ऑर्डर दिलाच नाही आहे. तरी आम्ही 24 तारखेला आम्ही पदयात्रा तहसील ऑफिसपर्यंत आलो. देवरी तहसील ऑफिसपर्यंत आम्ही आलो. त्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितले की तुम्ही विचारले आम्हाला कशासाठी आल्या म्हणून. सर आम्हाला न्याय नाही मिळाल्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत आलो असे सांगितलं. सरांनी म्हणले का होईल न्याय, आम्हाला न्याय नाही होत तर आम्ही इथून, तुम्ही तहसीलदार साहेब न्याय नाही देत असाल तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे 26 जानेवारीच्या दिवशी आत्मदहन करू, असे आम्ही तहसीलदार साहेबांकडे सांगितलं. त्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितले का आता तुम्ही आम्हाला 2 महिने झाले, 2 महिने झाल्यावर तर 2 दिवसासाठी शासनाला सुद्धा तुम्ही 2 दिवस द्या, असे तहसीलदार साहेबांनी सांगितले. आणि ठाणेदार साहेबांनी सुद्धा सांगितले. आणि देवरीचे तहसील आबकारी साहेब कलेक्टर साहेब अजूनपर्यंत भेटले नाही आहेत. तहसीलदार साहेब त्या दिवशी आम्हाला आश्वासन दिले 2 दिवसासाठी शासनाला तुम्ही वेळ द्या, आम्ही तुमच्यासोबत कलेक्टर ऑफिसला येऊ, असे म्हणून आम्हाला तहसीलदार साहेबांनी आणि चिचगडचे ठाणेदार साहेब रद्दचा ऑर्डर नाही मिळाला. या हातात रद्दचा ऑर्डर आम्हाला पाहिजे. जर रद्दचा ऑर्डर नाही मिळाला तर दुसऱ्या हाताने आम्ही आपल्या सामूहिक आत्मदहन करणार आहोत.